चालू कर. तर हे बघा मंडळी, आपल्या आई सशूनला थोडंसं दूध देते गरम केलेलं. आणि हे बघा, आमचा नवीन गेस्ट आलेला आहे आज. शशुंदर आमचा नवीन. आज नाही, परवा. हा परवा झाला का, पण व्हिडिओ आज केली ती. तू आज घेतोस व्हिडिओ. आणि आई त्याला आता मस्त फिडिंग करते. कोमट कोमट दूध आहे. हा बघा कसा दिसतो चकुंदर. जास्त नाही. बरोबर आहे. आणि हा आमचा बनी आलेला आहे. त्याचं नाव आम्ही बनी ठेवलेलं आहे, पण तो अजून बेबी आहे, तर त्याला अजून फीडिंग करायला लागते. कसा आहे बेबी आमचा. गरम आहे रे. हे बेबी आहे. थांब बेबी थांब. किती क्यूट दिसतोय का छोटा असताना पण. हा नाही बघ ना, असं वाटतंय घाबरलाय का तो. घाबरू नको रे चुकून. त्याला बांधून ठेवते, जरा थंडी लागते. तो थोडी राहणार आहे. आला बाय. ए टुमटुम मध्ये टुमटुम मध्ये थोडं गरम आहे दूध. चला आता फायनली 20 ml पितो तो. चकुंदरची फीडिंग चालू झाली आहे. झालं का? बनी ए बनी ए बनी ए बनी बनी, तू एकटाच आहे म्हणून घाबरलाय का? बनी तू घाबरू नको रे. आता तू इथे आलाय श्वेताज किचन मध्ये. तुझं खाण्याचं सगळं खाणं पिणं आम्ही बघणार. आणि पिण्याचं काय टेन्शन नाही. फक्त तुझ्या सोबत अजून कोणीतरी मला पाहिजे. तर व्हिडिओ बघणाऱ्यांनो, जर तुमच्याकडे कोणाकडे असेल आमच्या बनी बरोबर एखादा, तर त्याला प्लीज आम्हाला डोनेट करा. इवन पैसे पण मी देणार, असं नाही की फ्री पाहिजे आहे मला, पण मला अजून त्याच्याबरोबर एक ससा पाहिजे आहे. तर प्लीज कोणाकडे असेल तर सांगा. आणि 2-3 टर्की हवे आहेत. म्हणजे तुमच्याकडे जर काही कुठला प्राणी असेल तर आम्हाला सांगा, कारण आम्हाला खूप गरज आहे आपल्या रिसॉर्टसाठी. बनी त्याला काय केलं? तसं हटतोय हात. बनी थांब बनी. हे बघ तुझं झालं जेवण रेडी आहे. थोडा वेळ थांब, फक्त गरम आहे ते. हे घे. आता बघ कसं पिये. त्याचं तोंड दाखव. कसं पितोय बघ, फुसफुस एकदम. बनी बनी, एक पार्टनर पाहिजे फक्त आपल्या बनीला. अजून तो बच्चा आहे. नाही तरी पण का, मग तो सवय राहील लहानपणापासून. खेळतील ना जरा. तू स्वतःहून खेचतोय की असं सोडतेस ते? नाही मी आता ताकद आली बोल कसतो बघ. आता लगेच झाला. हाले डुले महात्मा फुले. किती वेळ जातो दादा माझ्या कोंबड्यांमध्ये, सशामध्ये आणि पक्षी. त्यांना खाणं घालण्यातच माझा सकाळचा 1 तास जातो. स्वतः खात नाही मी. चहा पण नाही अजून घेतले. 10 वाजले तरी. मी तरी कुठे घेतलाय. थांबा बनी, अजून 1-2 सिरिंज पी, म्हणजे तुला सगळं खूप भागून जाईल. ये चल खा बनी. बनी नखरे करू नको. बनी घे, पोट भरतं अरे त्याचं लगेच. पण 15 ml तरी मला वाटते त्याने प्यावं. थोडं थांब. बनी डोंट गो देअर. चालला पळाला. बनी लेम डॅम्बिस आहे. लहान आहे ना बच्चू तो अजून. एक घे बाबू, एक घे. एकच घेईल अजून. हा पण तो नखरे करेल. घे बच्चा घे. नखरेला एकदम. घे बेटा घे. त्यांनी खाल्लंय का मग अशी? तो आता त्याला कोबीचं पानं घातलेली, बटाटा घातलेला आणि कोथिंबीर. त्यामुळे त्याची भूक भागली असेल मला वाटतं आता. नाही चाला सुरू झालं. पितो. बनी खा चल. किती रे हट्टी. बनी द रॅबिट यू वॉन्ट मिल्क. हट्टी आहे हट्टी. आता कसं छोटासा उंदीर वाटत होतो. चला फिनिश करायचं सगळं. आता थोडंसं राहिलंय. बस 15 ml झाला की अजून 5 ml.
पोट तो दादा किती बोला टायला द्यायला त्याला? नाही, त्याला भूक असेल तसा तो घे. अच्छा, मला वाटतं झालं असेल त्याचं. मग सकाळी नाश्ता वगैरे त्यांनी केलाय भरपूर ना. फुल टेम्पल भरून काही ओतला त्याच्यामध्ये त्यांच्यातला. कुठे गेला? हा बघ, ह्याची पंख फुटायला लागली आता. चल चल, चला बनी. टाईट नको पकडू त्याला. नाही काहीच नाही त्याला, म्हणून तर तो पळतोय ना. हा बघ बघ ना कसं करतो. बन्या. थांब जरा. वेडा नुसता. अरे सिंह आला तर तुझं खात्मा करेल एका मिनिटात. अच्छा, एकाचे 2 करून टाकेल. हा, खोल 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 खोल. त्याला जाऊ दे आतमध्ये. चल जा जा बन्या. खेळ आता तुझा तू. आणि हे बघा आपले पक्षी तर भरपूरच झालेत का असं वाटते ना. तरी एकच पिल्ला आहे त्याच्यामध्ये. छोटा बेबी पण आहे याच्यामध्ये. बघू दे, छोटा बेबी नाही ह्याच्यात नाही, बाहेर आलाय बहुतेक. झालं काय? कुठे गेला? त्यात गेला टबमध्ये. त्याला आवडतं टब. तर म्हणजे हे बघा आता मस्त आपल्या इथे भाकऱ्या बनत आहेत. जवळजवळ 50-60 भाकऱ्यांचा पीठ केलेलं आहे आपल्या काकीने. आणि ते लाटतात मस्तपैकी. चालू आहे भाकऱ्यांचं काम. आणि आता थोड्या वेळाने आपले गेस्ट पण येतीलच. हे बघा एक पार्टी आलेली आहे, ती आता वरती बसलेली आहे. हे बघा तिथे मस्त बसलेली आहे, एन्जॉय करते तिकडे बसून. आणि आम्ही चाललो आता अलिबागला. फोटो त्यांचे घेतले व्हिडिओ पण घेतले. आम्ही चाललो अलिबागला. थोडी मच्छी आणि चिकन वगैरे घ्यायचं आहे आम्हाला. आणि बाबा बघा आता जेवत आहेत बाबा इथे. त्यांना जायचं ऑफिसला. त्यानंतर आपला आतमध्ये बघायला गेलात तर आतमध्ये पण सगळी तयारी चालू आहे काकींची. बघा इथे डाळ शिजते आहे. आणि इथे काय होतं की कोलंबीचा रस्सा बनवतात. मस्त तेल बिल टाकलं आहे. गरम झालं की सुरुवात करतील डायरेक्ट. तोपर्यंत मी जाऊन येतो अलिबागला. आपल्याला अजून चिकन घ्यायचं आहे, प्लस अंडी मच्छी वगैरे सर्व घ्यायचं आहे. चला जाऊया आता. म्हणजे ही बघा सर्व मच्छी आणलेली आहे. बघा इथे थोडे क्रॅब पण आणलेले आहेत मस्त असे. एकदम मोठे मोठे भरलेले खेकडे आहेत. लाईट ऑन करतो. बघा मोठे मोठे भरलेले खेकडे आहेत इथे. प्लस इथे सुरमई आहे. आणि अजून पण सुरमई आणलेली आहे. ती थोडी फ्रीजमध्ये ठेवली आहे मी, कारण ती थोडी जास्त नरम होती. ही बघा सुरमई फ्राय एकदम मस्त. आणि बाजूला याचा मसाला पण करून ठेवला आहे, जेणेकरून लगेच मिक्स करायला मिळेल आपल्याला. तर म्हणजे सगळीकडे आलेले आहेत आपली माणसं आता. आणि मी पण अलिबागवरून आलो जस्ट आता. आणि आल्या मस्त लोक मस्त एन्जॉय करतात इथे. बघू शकता तो बी इथे सगळ्यांना त्या पाण्यात ढकलत आहेत तिकडे. आणि इकडे आता स्टार्टर पण रेडी झालेला आहे सर्व. आता फक्त आता फ्राय करायचं आहे. चिकन पकोडा आणि बार्बिक्यू रेडी झाले, सर्व मॅरिनेशनला ठेवून दिलं आहे. हे बघा इथे सगळं व्हेजचं होतं आपला मेन्यू. कटलेट्स व्हेजचे. तर म्हणजे हे बघा इथे आपला एक थोडं बड्डे काय होतं, बड्डे पार्टी होती ना. हां बड्डे पार्टी आहे. हां छोटीशी बड्डे पार्टी होते. तर इथे मस्तपैकी बलून्स वगैरे बघवलेत. आणि इथे थोडंसं सेटअप केलेलं आहे मस्त असं केक वगैरे कापायला. आणि इथे तयारी चालू आहे एकदम जोरदार. प्लस इथे म्युझिक वगैरे मस्त लावलेली आहे. आणि त्यानंतर इथे मस्त स्विमिंग पण चालू आहे. हे बघा बघू शकता मस्त स्विमिंग चालू आहे इथे. हे बघा. आणि इथे आपली बड्डे पार्टीची तयारी चालू आहे. संध्याकाळी फुल धमाल होणार आहे आपल्या रिसॉर्टवर. तर म्हणजे हे बघा आपलं मस्त झालेलं आहे. आता डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे बहुतेक. थोडंसं बाकी आहे फक्त. आणि थोडी लाईटिंग वगैरे पण केलेली आहे. हे बघा बाकी सगळं चालू आहे इथे डेकोरेशन. तर म्हणजे हे बघा आपलं स्टार्टरची सुरुवात झाली आहे. आणि आता चिकन पकोडा आणि भजी सुरुवातीला देतोय मी. आणि त्यानंतर आपलं बार्बिक्यू आणि दुसरं पण आहे. तर हे बघा आता हे चिकन पकोडा आणि अंडा बॉईल पण झालेला आहे. हे आणि इथे आता बड्डे पार्टीचं पण थोडंसं शूट चालू आहे. बघा इथे बघू शकता सगळे इथे मस्त फोटो काढतायत. पार्टी तो कभी से शुरू हुई है. तर म्हणजे फायनली केक कापायला सुरुवात केली आहे.
तर मंडळी आपलं बार्बिक्यू बघायचं शिजत आहे आणि क्वांटिटी बघा बार्बिक्यूची किती आहे. जवळजवळ हे 30 लोकांसाठीचं बार्बिक्यू आहे आणि मस्त आपलं आतमध्ये कोळसा पण चांगला जळत आहे. म्हणजे लाकूडच आहे, त्याचा कोळसा होऊन जाईल थोड्या वेळाने. तर मस्त याला एकदम स्लो कुक होतोय आणि मस्त बेक होतोय. वास तर याचा एक नंबर देतोय मंडळी आपल्या इथे. तर म्हणजे आता हळूहळू थोडी सगळी पब्लिक जेवायला आलेली आहे आणि आज जेवायला आहे मस्त खेकड्याचा रस्सा, खेकडा आपला, आणि इथे आहे चिकनचा रस्सा बघा आणि बांगडा फ्राय. आणि बघा आता सगळी पब्लिक जेवायला आली आहे इथे थोडी. तर म्हणजे आता सगळे लोक जेवायला आले आहेत. हे बघा असं सगळे आता जेवत आहेत पोट भर एकदम. तर म्हणजे फायनली सगळे लोक जेवले आहेत आणि आता सगळे गेले झोपायला. सगळे म्हणजे थोडेसे गेलेत आणि थोडे बाकी आहेत. हे बघा सगळे तिकडे एन्जॉय करतात आता. हे बघा तिकडे आहेत अर्धे आणि अर्धे आपले गजबामध्ये बसलेत आणि त्यांना सगळं सांगितलं मी झोपले की लाईट वगैरे बंद करून जा म्हटलं तिथलं. आणि आता मी पण जातो झोपायला आणि हा ब्लॉग इथे संपवतो. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.